आणि सायनस वगैरे हे जर काय असेल, गुळ आणि सुंठ समप्रमाणात उघडायचं, त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, कोमट करायचं आणि नाकात सोडायचं, ओढायचं जोरात. ओढल्यानंतर लगेच जे साठलेलं आहे ती सर्दी सगळी लगेच वितळून बाहेर येते. शिंकरायचं, अर्ध्या तासातच क्लिअर. खोकला असेल 5 दिवस औषध घ्यायचं नाही, खोकायचं, आलेला कप टाकून द्यायचा. नाहीतर मग ते कसं होते, नंतर श्वसन संस्थेचे आजार चालू होतात. नंतर दमा लागायला लागणे, दमा होणे, हे आपल्याला वाटतंय अस्वस्थ होणे, हे नंतर होते. 5 दिवस काय घ्यायचं नाही. 6व्या दिवशी सकाळी उठायचं, तांब्याभर पाण्यामध्ये मीठ घालायचं भरपूर, 2 चमचे मीठ घाला. आता म्हणा मला बीपीचा त्रास आहे, काय मरत नाही त्यानं. 2 चमचे मीठ घालायचं, पाणी प्यायचं, लगेच उलटी होते. उलटी झाली की झालं बघा, ओके, काही गरज नाही. अगदीच जर काय वाटलं तर कडुलिंबाचं जे हे आहे ना, ज्यांना शुगर आहे, बीपी आहे, त्यांनी काय करायचं, विस्तवावरती कडुलिंबाची आणि घाणेरी माहितीये, घाणेरीची पानं टाकायची, त्याचं धूप घ्यायचं, ऑटोमॅटिक तुमचा सर्दी खोकला सगळंच गायब होऊन जातंय. करून बघा या गोष्टी एका वेळेत. ह्याच्यापेक्षा फास्ट काय पाहिजे तुम्हाला?